मामींनी दिली हाक. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून माझं मन आनंदी झालं. नक्की असं काय म्हणाल्या त्या ते तुम्हाला या कथेत समजेलच आणि खात्री आहे ही गोष्ट ऐकून तुमचं मनही तितकंच आनंदी होईल. नमस्कार, मी कार्तिक. ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा मी 19 वर्षाचा होतो. आमचं 4 जणांचं अगदी छोटं पण आनंदानं नटलेलं कुटुंब होतं. मी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असलेली माझी बहीण रिया आणि आमचे आईबाबा. माझे बाबा रेल्वेमध्ये एका चांगल्या पदावर नोकरीला होते. आम्ही शहरातल्या एका जुन्या वाड्याच्या शांत परिसरात राहत होतो. नोकरीला लागल्यावर बाबांनी तिथेच स्वतःचं हक्काचं घर बांधलं. आज त्या घरात आम्हाला राहून तब्बल 12 वर्षे झाली होती. पण काळाच्या ओघात त्या परिसराच्या मागे थोडी विचित्र आणि संशयास्पद वस्ती वाढू लागली होती आणि म्हणूनच तिथले बरेच जुने लोक तो परिसर सोडून नवीन कॉलनीत राहायला निघून गेले होते. पण बाबांचा आणि आमच्या परिसरात मोठा मान असल्याने ते घर सोडून जाण्याची कोणाची इच्छा नव्हती. आम्ही सर्वजण तिथे अत्यंत सुखाने राहत होतो. माझे मित्र आणि त्यांची कंपनी सगळी परिसरातीलच होती, त्यामुळे मला कोणतीही अडचण नव्हती. त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने खेळणं, गप्पा मारणं आणि अभ्यास करणं यात माझे दिवस आनंदाने जात होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी इंटरनेट, सोशल मीडिया किंवा मोबाईलचं फॅड नव्हतं. आयुष्य अगदी साधं आणि निसर्गरम्य होतं. आज माणसाकडे सगळं काही आहे, पण त्या काळचं ते समाधान, ते सुख आणि तो दुर्मिळ आनंद आजच्या डिजिटल युगात कुठेतरी हरवून गेलाय. आमचं आयुष्य असंच सुरळीत चाललं होतं. तरीही आई बाबांना नेहमी सांगायची की आपणही एखाद्या चांगल्या कॉलनीत नवीन घर बांधायला हवं, कारण मुलं आता मोठी होत आहेत आणि पुढे चालून मुलीचं लग्नही करावं लागेल. शेवटी बाबांनी आम्हाला न सांगता आधीच 3000 स्क्वेअर फूटचा एक मोठा प्लॉट घेऊन ठेवला होता. लवकरच तिथे बांधकामाला सुरुवात करायची होती असं बाबांनी घरात सांगितलं होतं. तेव्हा आम्ही सगळे खूप आनंदी झालो, कारण लवकरच आम्ही एका नव्या आणि सुंदर घरात शिफ्ट होणार होतो. माझ्यावर आता नुकतीच तारुण्याची पायघडी अंथरली जात होती. पुढच्या शिक्षणासाठी मला शहराबाहेर जावं लागणार होतं. वयात आल्यावर प्रत्येक तरुण तरुणीच्या मनात ज्या गोड नाजूक भावना उमलतात त्या नकळत प्रकट होऊ लागतात. त्या भावनांना बाहेर येण्यासाठी कोणाला सांगावं लागत नाही. त्या निसर्गतःच मनात उचंबळून येतात आणि मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात. या वयात एकमेकांकडे आकर्षित होणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. माझ्या बाबतीतही तसंच काहीसं घडत होतं. गल्लीतल्या सुंदर तरुणी किंवा स्त्रिया दिसल्या की त्यांच्याकडे एकटक पाहावं असं मनाला वाटायचं. आमच्या परिसरातल्या महिला दिसायला खूपच देखण्या होत्या. त्यांना पाहिलं की बस पाहतच राहावं असं वाटायचं आणि मीही छोट्या नजरेने त्यांना निहारत असे. त्यातच आमच्या परिसरात राहणारी एक महिला होती. तिचं नाव सुषमा होतं. ती अत्यंत रूपवान आणि मनमिळाऊ स्वभावाची होती. रंगाने थोडी सावळी आणि अंगाने सळपातळ बांध्याची. तिच्या सावळ्या रंगातही एक वेगळंच मोहक सौंदर्य दडलेलं होतं. तिचं वय साधारण 27-28 असावं. ती आमच्या घरापासून थोड्या अंतरावर राहायची, पण दूर राहत असली तरी येण्या जाण्यासाठी तिला आमच्याच घरापुढून जावं लागायचं. ती येता जाताना दिसली की मी नकळतच तिच्याकडे निहारत असायचो. तिचा नवरा माझ्या आईला ताई म्हणायचा, त्यामुळे मी तिला सुषमा मामी असं संबोधायचो. तिला घरात लागणारी कोणतीही वस्तू किंवा प्रसंगी उसनवारीने पैसे हवे असले की ती आमच्या घरी यायची. आई तिला हवी ती मदत करायची. मी बऱ्याचदा आईला सुषमा मामींना पैसे देताना पाहिलं होतं. तिच्याकडे पैसे आले की ती प्रामाणिकपणे घरात येऊन परत करायची. तिची घरची परिस्थिती तशी नाजूकच होती. तिचा नवरा मजुरी करायचा,
पण मिळणाऱ्या पैशांपैकी अर्धे पैसे तो दारूतच उडवायचा. असं तिचं दुःखी आणि कष्टाचं आयुष्य चालू होतं. तरीही जेव्हा जेव्हा ती बाहेर दिसायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक मंद गोड हसू असायचं. जणू तिचं दुःख जगाला दाखवायची तिची अजिबात इच्छा नसावी. माझी आणि सुषमा मामींची जेव्हा जेव्हा भेट व्हायची तेव्हा मी तिच्याशी थोडीफार चेष्टा मस्करी करायचो. तीही तितक्याच आपुलकीने आणि प्रेमाने मला प्रतिसाद द्यायची. तिच्याशी बोलताना मला खूप छान वाटायचं की तिच्याशी तासनतास मन मोकळ्या गप्पा मारत राहावं. पण माझ्या बाबांना ती आमच्या घरी आलेली किंवा तिच्याशी जास्त बोललेलं अजिबात आवडायचं नाही. बाबा घरी असताना ती कधीच आमच्या घरी यायची नाही, कारण आईने तिला तशी कल्पना दिली होती. बाबांना ती घरात आलेली का आवडायची नाही हे आम्हा मुलांसाठी एक गूढच होतं. बाबांचा स्वभाव अतिशय रागीट आणि कडक शिस्तीचा होता. मी, आई आणि माझी बहीण रिया आम्ही तिघेही बाबांसमोर जायला घाबरायचो. घरात त्यांचा एक वेगळाच दरारा होता. एकदा बाबा अचानक कामावरून घरी आले, कारण त्यांना तातडीने बाहेरगावी निघायचं होतं. ते कपडे बदलण्यासाठी घरात आले. मी हॉलमध्ये अभ्यास करत बसलो होतो आणि नेमक्या त्याचवेळी सुषमा मामी आईंकडे पैसे उसनवार मागण्यासाठी आली. आई किचनमध्ये कामात होती आणि मामी तिला मदत करत गप्पा मारू लागली. बाबा घरात आले आणि त्यांनी मामीला पाहिलं. तशी त्यांची चिडचिड सुरू झाली. माझ्या लहान बहिणीने रियाने पटकन बाबांना कपडे आणून दिले. बाबा रागातच आईला टोमणे मारू लागले. मला आणि रियाला लगेच समजलं की सुषमा मामी घरात आहे म्हणूनच बाबा आईवर ओरडत आहेत. थोड्याच वेळाने आईने त्यांना पाणी दिलं. बाबा थोडे शांत झाले. आईला काही सूचना दिल्या आणि ते बाहेर निघून गेले. त्यावेळी सुषमा मामी अत्यंत शांतपणे किचनमध्येच उभी होती. बाबा गेल्यावर तीही लगेच तिच्या घरी निघून गेली. त्यानंतर बाबा घरी असताना ती कधीच आमच्या उंबरठ्यातच आली नाही. पण तिच्यावर बाबा चिडलेले पाहून मला खूप वाईट वाटायचं. तिच्यावर वाईट दिवस आले होते आणि माणसावर संकट आलं की समाज त्याला नेहमीच तुच्छ मानतो. तसंच काहीसं तिच्या बाबतीतही घडत होतं. गल्लीतले बरेच लोक तिला फारसा भाव द्यायचे नाहीत. फक्त माझी आईच अशी होती जी तिच्या हाकेला नेहमी धावून जायची. त्यांच्यात काय नातं किंवा आपुलकी होती हे आम्हाला समजायचं नाही. पण आई तिला नेहमी मदत करते हे पाहून मी आणि रिया खूप खुश असायचो. गरीब आणि संकटात असलेल्या माणसाला मदत करणं हाच खरा धर्म आहे, ही आईची आम्हाला मुख्य शिकवण होती. आई नेहमी सांगायची, जर तुमच्याकडे दुसऱ्याला देण्यासारखं काही असेल तर नक्की द्या, आणि नसेल तर किमान कोणाचं मन तरी दुखवू नका. आईचं म्हणणं असायचं की चांगली आणि वाईट वेळ कधी कोणावर सांगून येत नाही. ज्या प्रभू रामांच्या दुसऱ्या दिवशी अयोध्येत राज्याभिषेक होणार होता त्यांनाच 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागलं. म्हणूनच पैशांचा आणि वेळेचा कधीही गर्व करू नये. मी आईच्या या शब्दांना प्रमाण मानून वागायचो. शाळेत किंवा परिसरातल्या गरीब मित्रांना नेहमी मदत करायचो आणि यात मला वेगळंच समाधान मिळायचं. बाबांचा स्वभाव तसा कठोर असला तरी तेही गरजूंना मदत करायचे. पण सुषमा मामींबद्दल त्यांच्या मनात कोणता राग होता हे फक्त त्यांनाच ठाऊक होतं. मला मात्र सुषमा मामी खूपच आवडायची. तिच्याजवळ जाऊन तिला एकांतात भेटावं, तिच्या दुःखावर फुंकर घालावी आणि तिचं टेन्शन कमी करावं असा विचार माझ्या मनात वारंवार यायचा. आणि शेवटी तो दिवस आलाच. रविवारी सकाळी मी मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेलो होतो. दर रविवारी आम्ही 10-15 मुलं पहाटेच मैदानावर जमायचो आणि खेळून परत येईपर्यंत 9 वाजायचे. त्या दिवशीही मी खेळून घरी परतत होतो. वाटेतच सुषमा मामींचं घर होतं. एरवी मी तिथून जाताना मामी नेहमी अंगणात कपडे धुताना दिसायची. ओल्या कपड्यामधून तिचं ते बांधेसूद रूप निहारणं
मला खूप आवडायचं. ती जेव्हा वाकून कपडे धुवायची तेव्हा तिचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखं असायचं. पण आज तिचं कपडे धुणं लवकर आटोपलं होतं. त्यामुळे मला तिच्या त्या रूपाचं दर्शन घडलं नाही आणि माझं मन थोडं निराश झालं. मी तिच्या घरापुढे जात असतानाच अचानक सुषमा मामीने मला हाक दिली. पुढे काय घडलं हे जाणून घेण्याआधी जर तुम्हाला अशा सुंदर कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकही करा. मी लगेच आनंदाने मागे वळून पाहिलं. तिने नुकतेच केस धुतले होते आणि ओल्या केसांना रुमालाने टिपत ती दारात उभी होती. त्या दिवशी तिने निळ्या रंगाची नाजूक फुलांची नक्षी असलेली एक अत्यंत सुंदर साडी नेसलेली होती. त्यावर पांढऱ्या रंगाचा एकदम फिट्ट ब्लाऊज परिधान केला होता. त्या साडीतल्या तिच्या बांधेसूद आणि मादक रूपाने माझ्या मनाचा ठावच घेतला. माझे बाकीचे मित्र आपापल्या घरी निघून गेले होते. मी तिच्याजवळ गेलो आणि विचारलं, हो मामी, बोला ना. ती म्हणाली, कार्तिक, आईंना हे पैसे परत द्यायचे होते. मी म्हणालो, अहो मामी, तुम्हीच घरी येऊन दिले तर बरं होईल. ती म्हणाली, हो दिले असते रे, पण मला थोडी घाई आहे आणि 2 दिवस आईकडे यायला जमणार नाही. तू समोरून जाताना दिसलास म्हणून तुला देते. अरे थांब, आत ये ना, तुझ्यासाठी चहा बनवते. मी लगेच लाजत नकार दिला. अहो मामी, चहा राहू द्या. त्यावर ती थोडी रुसून म्हणाली, हो कार्तिक, तुमच्यासारख्या श्रीमंतांना आमच्यासारख्या गरिबाच्या घरचा चहा कसा बरा आवडेल. खरं तर मला तिच्या हाताचा चहा प्यायला खूप आवडलं असतं, पण मी उगाचच वरवर नकार दिला होता. आता तिने एवढ्या प्रेमाने आणि हक्काने आग्रह केल्यावर मी लगेच तिच्या घरात गेलो. तिने मला पिण्याचं पाणी दिलं आणि म्हणाली, बैस, मी चहा ठेवते. ती किचनमध्ये चहा बनवायला गेली आणि तिथूनच आपुलकीने चौकशी करू लागली. क्रिकेट खेळून खूप दमला ना रे. मी हळूच म्हणाले, हो मामी, दमलोय खरं, पण तुमच्या हाताचा गरमागरम चहा प्यायल्यावर सगळा थकवा क्षणात पडून जाईल. मग मी विषयांतर करत विचारलं, मामी, मामा दिसत नाहीत, कुठे गेलेत. तिने एका दुःखी निश्वासासह उत्तर दिलं, कार्तिक, तुमचे मामा कसे आहेत हे तुम्हाला ठाऊक आहेत ना. बसले असतील कुठेतरी पिऊन. मी आत्मीयतेने म्हणालो, मामी, जाऊ द्या ना, ते नाही सुधारणार. माणसाला किती समजावलं तरी ते स्वतःच्या मनाचेच वागतात. तुम्ही त्यांचा जास्त विचार करून टेन्शन नका घेऊ. थोड्याच वेळात ती दोघांसाठी चहा घेऊन आली. मी चहाचा कप घेताना अगदी नकळत माझ्या बोटांचा तिच्या नाजूक बोटांना स्पर्श झाला. नवऱ्याच्या विचाराने ती थोडी उदास असल्याने तिने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मी चहाचा घोट तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, मामी, मामा भलेही लक्ष देत नसतील, पण तुम्हाला 2 लहान मुलं आहेत. त्यांचा खरा आधार तुम्हीच आहात. माझ्या या भावनिक शब्दांनी तिचं मन भरून आलं. ती म्हणाली, कार्तिक, अगदी बरोबर आहे तुमचं. त्यांनी माझा नाही तरी किमान मुलांचा तरी विचार करायला हवा ना. अशा प्रकारे आमच्या गप्पा रंगल्या. चहा झाल्यावर तिने उरलेले पैसे माझ्या हातात दिले आणि मी निघण्यासाठी उठलो. दाराजवळ येऊन मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, मामी, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला कधीही कोणत्याही वस्तूची किंवा पैशांची गरज लागली आणि आईकडे पैसे नसतील तरी माझ्याकडे हक्काने या. मी तुम्हाला हवी ती मदत करेन. माझे हे शब्द ऐकून तिच्या उदास चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमललं. ती माझ्याजवळ आली आणि हळूच म्हणाली, कार्तिक, खरं सांगू, मला आत्ताच पैशांची खूपच गरज आहे. मी तुझ्या आईला 4 दिवसात पैसे परत करते असं सांगितलं होतं आणि आज 5वा दिवस झालाय. मी न काही विचार करता माझ्या खिशातील 800 रुपये काढून लगेच तिच्या हातावर ठेवले. पैसे देतानाच मी दोन्ही हातांनी तिचे मऊ नाजूक हात अलगद दाबले. आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ उभे होतो. दारावर पडदा असल्यामुळे
बाहेरून आम्हाला कोणीच पाहू शकत नव्हतं. खोलीत ब्लॅक अँड व्हाईट TV चालू होता. मामीच्या या नाजूक स्पर्शाने माझ्या शरीरात एक गोड शहारा उमटला. तीही माझ्याकडे एकटक निहाळत होती. ती हळूच म्हणाली, कार्तिक, पण आईला काय सांगशील? मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, तुम्ही काही काळजी करू नका मामी. मी हे 800 रुपये मी माझ्या खिशातून आईला देईन आणि तुमचंच नाव सांगेन. जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा मला परत करा. तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली. ती म्हणाली, कार्तिक, तुझे आभार कसे मानू मला समजत नाही. मी आतपीत येणं विचारलं, मामी, अजून काही पैसे हवे आहेत का? ती म्हणाली, नाही कार्तिक, एवढे पुरेसे आहेत. पण मी माझ्या पाकिटात अजून 300 रुपये होते. मी तेही काढले आणि तिच्या हातात दिले. मी तिच्याकडे बघून प्रेमाने हळूच म्हणालो, मामी, एक सांगू का? रागावणार नसाल तर सांगतो. ती अत्यंत गोड असत म्हणाली, बोला ना कार्तिक, मी कशाला रागू तुझ्यावर? मी तिच्या नजरेत नजर मिळवत म्हणालो, मामी, तुम्ही खूप सुंदर आहात आणि या मोकळ्या ओल्या केसांमध्ये तुमचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतंय. आज या निळ्या साडीत तर तुम्ही कमालच दिसताय. माझे रोमॅन्टिक शब्द ऐकून तिने स्वतःकडे पाहिलं आणि लाजेने तिचा गोरा सावळा चेहरा लाल झाला. मी अजूनही तिचा हात सोडला नव्हता. मी हळूहळू तिच्या अजून जवळ गेलो. आता आम्ही दोघेही एकमेकांना अगदी टेकून दाराच्या बाजूला उभे होतो. माझ्या मनातील तारुण्याचा आवेग आणि तिच्याबद्दलची ओढ आता अनावर झाली होती. तिने हळूच तिच्या नाजूक हाताने माझा हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि लाजत म्हणाली, कार्तिक, तुम्ही पण ना. मी कुठे एवढी सुंदर आहे? रंगाने कशी आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे. गल्लीत माझ्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर महिला आहेत. असं काय दिसलं तुम्हाला माझ्यात? मी तिच्या डोळ्यात पाहत अत्यंत प्रेमाने म्हणालो, मामी, मला तुमचं निर्मळ मन, तुमचा गोड स्वभाव आणि तुमचं हे निखळ रूप खूप आवडलं. मी तिचा हात सोडला आणि सरळ तिच्या नाजूक कमरेवर दोन्ही हात ठेवून तिला हळूच माझ्याकडे ओढलं. ती चमकून म्हणाली, कार्तिक, सोडा ना, हे काय करताय? कोणी पाहिलं तर काय म्हणेल? मी तिच्या कानाजवळ झुकत हळूवार आवाजात म्हणालो, मामी, एवढ्या सकाळी सकाळी इथं कोण येणार आहे? आणि जगाला काही वाटू दे, मला मात्र तुम्ही आणि तुमचे हे सौंदर्य मनापासून आवडतं. सुषमा मामी आता पूर्णपणे शांत झाली होती. मी तिच्या कमरेभोवती हात गुंफून तिला माझ्या घट्ट मिठीत घेतलं होतं. तिने कोणताही प्रतिकार केला नाही. मला समजून चुकलं होतं की तिच्या मनातही माझ्याबद्दल तीच सुप्त ओढ होती. ती माझ्या कानात हलकीच पुटपुटली, कार्तिक, हे काय करतोयस? मला खूप भीती वाटते. कोणी पाहिलं किंवा आपल्या दोघांबद्दल तुझ्या बाबांना समजलं तर तुझं काही नाही होणार. पण मला या परिसरात राहणं कठीण होऊन बसेल. खरं सांगू का, तू मला खूप आवडतोस. तिच्या या कबुलीने माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी तिला अधिकच आवडून मिठीत घेतलं. तिनेही तिचे बाहू माझ्या पाठीभोवती गुंफले आणि मला घट्ट कवटाळलं. तिच्या अंगातून येणारा तो मंद मादक सुवास मला बेधुंद करत होता. मी हळूच माझे ओठ तिच्या नाजूक मानेवर टेकवले. त्या स्पर्शाने मामीने हलकासा उबदार निश्वास माझ्या मानेवर सोडला. तिच्या त्या उष्ण श्वासाने माझ्या रोमारोमात प्रेमाची लाट पसरली. मी तिच्या कानात हळूच म्हणालो, मामी, बाबांचं टेन्शन अजिबात घेऊ नका. आपल्या दोघांमधलं हे गुपित कोणालाच कळणार नाही. तुम्ही माझ्या भावना समजून घ्या. मी तुमचं सगळं दुःख दूर करेन. आपण एकमेकांना प्रेमाने साथ देऊन आनंदी राहू. तिनेही माझ्या कानात प्रेमाने साथ दिली. कार्तिक, तू म्हणशील तसंच होईल. मलाही तुझ्यासारखा प्रेमळ आणि समजूतदार तरुणाच्या सहवासाची गरज होती. आता आम्हा दोघांनाही स्वतःवर ताबा ठेवणं अशक्य झालं होतं. मी हलकेच माझे ओठ तिच्या गोड रसरशीत ओठांवर टेकवले. त्या शांत सकाळी आम्ही दोघेही जगाचे भान विसरून एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो. खूप दिवसांपासून माझ्या मनात उफाळून येणाऱ्या
तारुण्याच्या त्या गोड भावनांना आज सुषमा मामीने प्रेमाने वाट करून दिली होती आणि मीही तिच्या आयुष्यातलं दुःख आणि तणाव दूर करून दिला. तिला प्रेमाचा अथांग आनंद देत होतो. तिच्या त्या छोट्याशा खोलीत आम्ही प्रेमाचे गोड क्षण अनुभवले. जवळपास 1.5 तास आम्ही एकमेकांच्या कुशीत विसावलो होतो. शेवटी मामी प्रेमाने म्हणाली, कार्तिक, मला आता थोडी भीती वाटते. तू पटकन घरी निघा आता. तिचा इशारा ओळखून मी माझे कपडे व्यवस्थित केले आणि निघण्यापूर्वी तिला पुन्हा एकदा प्रेमाने जवळ घेतलं. ती माझ्या ओठांवर हलकसं चुंबन घेत म्हणाली, कार्तिक, 2 दिवसांनी मी पुन्हा आईकडून परत येईन. तेव्हा आपण पुन्हा एकत्र येऊ आणि अशा सुंदर प्रेमाचा गोडवा घेऊ. मी तिच्या प्रेमाचा तो मधुर गोडवा मनात साठवून घरी परतलो. त्यानंतर सुषमा मामी आणि मी आठवड्यातनं बऱ्याचदा एकमेकांना अशा सुंदर प्रेमाचा गोडवा द्यायचो. मीही तिला हवी ती आर्थिक मदत करीत असे. पण आमच्या या सुंदर आणि प्रेमळ नात्याला कोणाची तरी वाईट नजर लागली. आमच्या या गुप्त प्रेमाची बातमी कशी तरी माझ्या आईबाबांपर्यंत पोहोचली. त्यानंतर बाबा माझ्यावर खूप चिडले. त्यांनी मला सुषमा मामींपासून कायमचं लांब राहण्याची सक्त ताकीद दिली. एवढंच नाही तर त्यांनी तिच्या घरी जाऊन तिलाही चांगलाच दम दिला. त्यामुळे सुषमा मामी मला काही न सांगता तो परिसर सोडून अचानक कुठे निघून गेली ते मला कधीच कळालं नाही. बाबांनी लगेच माझी रवानगी बाहेरगावी शिक्षणासाठी केली. त्यानंतर तिची आणि माझी पुन्हा कधीच भेट झाली नाही. पण तिच्यासोबत घालवलेले ते 4 महिने आणि तिने दिलेलं ते निखळ अथांग प्रेम मी आजही माझ्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलं आहे. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेमधून कोणत्याही व्यक्तीच्या किंवा नात्यांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. ही कथा जर कोणाच्या जीवनाशी जुळून आली तर केवळ एक योगायोग समजावा. ही काल्पनिक कथा केवळ तुमच्या मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या सोमको मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका रंजक मराठी कथेत.